उद्गार करूया. महाराज गणपती, गजाश्वपती, भूपती, प्रजापती, सुवर्णरत्न श्रीपती, अष्टावधान जागृत, अष्टप्रधान वेष्टित, शस्त्रास्त्र शास्त्र पारंगत, राजनीती धुरंधर, प्रौढ प्रताप पुरंदर, क्षत्रिय कुलावतंस, सिंहासनाधीश्वर, राजाधिराज, महाराज, श्रीमंत श्रीमंत श्रीमंत, श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की जय. भवानी, जय भवानी. स्वराज्य संकल्पक महाराज राजे शहाजीराजे, स्वराज्य जननी राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ, स्वराज्य संस्थापक जाणता राजा, रयतेचा राजा छत्रपती शिवराय, स्वराज्याचे धाकलधनी, स्वराज्याचे दुसरे छत्रपती छत्रपती संभाजी महाराज, कुलमुखत्यार येसुराणी, स्वराज्याचे तिसरे छत्रपती राजाराम महाराज, स्वराज्यदामिनी, सौदामिनी, ताराराणी, या सर्वांकडे मी मानाचा मुद्रा करतो. आपल्या या पीएम श्री नगर परिषद शाळा क्रमांक 1 पातूरच्या आदरणीय जोशी मॅडम मुख्याध्यापिका, शिक्षक वृंद, या सर्वांना सर्वप्रथम मी त्यांचे आभार मानतो की त्यांनी मला इथे तुमच्या पुढे व्यक्त होण्यास संधी दिली. योगायोग असा आहे की आज फाल्गुन मध्ये तृतीया शके 1947 अर्थात 5 मार्च 2026. आपण ऐकलेलं आहे की छत्रपती शिवरायांचा जन्म 19 फेब्रुवारी 1630 मध्ये झाला आणि तिथीनुसार फाल्गुन मध्ये तृतीया शके 1551 आणि योगायोग असा की आज पण फाल्गुन मध्ये तृतीया आहे. या छत्रपती शिवरायांचा जन्म शिवनेरीवर झाला हे आपल्याला माहित आहे, परंतु तो कसा झाला हे माहित नाही. छत्रपती शिवरायांचे वडील संस्कृत पंडित सरलष्कर राजे महाराज शहाजीराजे भोसले हे मातबर सरदार असे म्हणत की दिल्लीमध्ये शहाजहान आणि दक्षिणेत शहाजी, म्हणजे अख्ख्या दख्खन प्रांताचे एक मोठे लष्कर असणारे सरलष्कर ज्यांना किताब आहे असे शहाजीराजे. परंतु या शहाजीराजांच्या पाठीमागे मुघल लागलेले आहेत. आदिलशहाकडे त्यांची सध्या नोकरी चालू असताना सुद्धा आदिलशहा सुद्धा त्यांच्या जीवावर उठलेला आहे. आणि याला कमी की काय, निजामाने सुद्धा स्वतःचा मातबर सरदार शहाजी राजांवर आक्रमण करण्यासाठी पाठवले. आणि अशा स्थितीमध्ये स्थापलेले शहाजी राजे त्यांची सौभाग्यवती अर्थात राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ गरोदर आहे, 8वा महिना चालू आहे. अशा 3 शाया अंगावर येत आहेत आणि आता सध्या बघतोय की आजूबाजूला पूर्ण उन्हाळा आहे लागले, लहान लागते जीवाला. ही जी स्थिती आहे ते 397 वर्षापूर्वीची, जवळजवळ 400 वर्षापूर्वीची. किती उन्हाळा असेल, किती उन्हाळ्यात झळा असते, अशात राहायला जागा नाही आहे, राहायला घर नाही आहे. मग आता गरोदर जी आई आहे जिजामाता त्या चालू शकत नाही. अशा स्थितीत त्यांना घुडस्वारी करावी लागत आहे, पाठीमागे शत्रू आहे. मग यांची तब्येत चांगली राहणार नाही, बाळाला सुद्धा दुखापत होईल. म्हणून त्यावेळेस शहाजीराजे निजामाकडे असलेला जो किल्ला आहे शिवनेरी, त्याचा जो किल्लेदार आहे विश्वासराव जाधव नातेवाईक होते, त्यांना विनंती करतात आणि जिजामातेला त्या किल्ल्यावर ठेवतात. म्हणजेच काय, जिजामातेच्या मालकीचा तो शिवनेरी किल्ला नाही, शहाजी राजांचा सुद्धा मालकीचा किल्ला नाही. म्हणजे आपण म्हणतो ना एखाद्या भाड्याच्या घरात आपण एखाद्याचा जन्म झाला म्हणजे आम्ही खूप गरीब होतो बाबा, यांना ते पण म्हणता येत नव्हतं. आश्रय घेतलेल्या किल्ल्यावर अशा बालकाचा जन्म होतो आणि तो बालक अवघ्या 50 वर्षामध्ये शिवनेरीवर झालेला जन्म
आणि रायगडावर त्यांचा स्वराज्याभिषेक 1674 मध्ये, म्हणजे वयोवर्ष फक्त 44, त्याचा राज्याभिषेक होतो. आणि त्यावेळेस जे लेख आलेले आहेत, पत्रव्यवहार झालेले आहे, त्या पत्रव्यवहारामध्ये नमूद केलेलं आहे की स्वराज्यामध्ये जवळजवळ 350 गडदुर्ग आहेत. जन्मता वेळेस एकही किल्ला मालकीचा नसणारा हा बालक अवघ्या 44 वर्षामध्ये 350 गडदुर्गांचा मालक आहे. मग हे अचानक झालेलं आहे का? नाही. त्यांच्या आईने, त्यांच्या वडिलांनी त्याच्यावर संस्कार केले. शहाजीराजे मातबर सरदार असले तरी सुद्धा ते बाकीच्या शाह्यांच्या डोळ्यात खुपत होते. आणि म्हणून ज्यावेळेस शहाजीराजांनी निजामशाही स्वतः मुर्तुजा नावाचा छोटासा बालक, तुमच्यासारखा लहान बालक होता, त्याला माणूस स्वतः निजामशाही चालवली, ते सुद्धा मुघलांच्या डोळ्यात खुपत होतं, आदिलशहाच्या डोळ्यात खुपत होतं. शेवटी त्यांना तिथून हद्द पार केलं त्यांना. आणि म्हणून ज्या ज्यावेळेस आपल्याला शिवरायांचे चारित्र्य वाचायला मिळते त्यावेळेस आपण जिजामातेचा जास्त उल्लेख होतो. कारण त्यांना मजबूर होऊन काय होणार, त्यांना एकच महाराष्ट्र सोडावी लागली. म्हणजे एकेवेळी स्वराज्य निर्मिती करणारे शहाजीराजे त्यांना ही मातृभूमी सोडून कर्नाटकमध्ये जावं. मग तिथे गेल्यानंतर ते सुद्धा एका मोठ्या पदावर होते. एक राजा ही त्यांना पदवी होती, राजासारखं त्याचं जीवन होतं. परंतु त्यांना ती गुलामी मान्य नव्हती. त्यांनी जिजामातांना सांगितलं की आपल्याला स्वराज्य निर्माण करायचं आहे आणि त्यासाठी जे वडिलोपार्जित जे काही सुपे, पुणे, इंदापूर, शिरवळ हे जे काही जहागिरी होती तुमच्याकडे, तुम्ही तिथे राहा आणि तिथे शिवरायांना मोठं करा. शिवरायांचा मोठे बंधू आहेत एक संभाजीराजे. संभाजीराजे मोठे बंधू शहाजीराजेकडे आहेत कर्नाटकमध्ये, आणि लहान बालक शिवाजी जिजामातेकडे आहेत पुण्यात. त्यानंतर त्यांचा तेव्हा संभाजीराजा मृत्यू होतो, म्हणून पुन्हा जेव्हा शिवरायांना बालक होते त्यांचं नाव सुद्धा संभाजी ठेवलं जातं. मग ते पुण्यामध्ये आले, तर पुण्यामध्ये सुद्धा स्वतःच्या मालकीचं घर नाही, पाटलाचा वाडा आहे, तिथे भाड्यानं राहिले. कळत आहे का तुम्हाला काय सांगतोय? आपण म्हणतो बाबा शिवराय खूप मोठे होते, नाही, आपल्यासारखे सामान्यच होते. फक्त त्यांनी जे वडिलांनी सांगितलं, जे आईने सांगितली, आणि त्यांना मातब्बर शिकवणारे शिक्षक लोक होते. मग तलवार चालवणे, घोडस्वारी असेल, भाला चालवणे असेल, मोठमोठे ग्रंथ असतील, संस्कृत भाषा असेल, मराठी भाषा असेल, ते शिकवणारे गणित विषयासारखे असणारे शिक्षक असतील, ते सांगत होते ना, ते ऐकत होते. नंतर काही वर्षानंतर लाल महल नावाची इमारत पुण्यामध्ये बांधली, आणि त्या वर्षी त्यांचं वय होतं फार 12 वर्ष. 12 वर्ष म्हणजे जवळजवळ 5वी-6वीचा मुलगा, बरोबर ना? मग आता आपल्याला लवकर शाळेत यावं लागते, उठून यावं लागते, टीचर शिकवतात, आपल्याला खूप अभ्यास करावा लागते, किती अवघड वाटते. तुमच्या वयाचे असताना शिवराय दऱ्या डोंगरामध्ये फिरलेले आहेत. मोठमोठ्या घळी, मोठमोठ्या दरी, उंच उंच पर्वत त्यांना चढावं लागलं. कशासाठी? कारण या महाराष्ट्रातली सर्वात प्रतिकूल जे गोष्ट आहे ते म्हणजे सह्याद्री म्हणजे फक्त वारा आणि वाघच फिरू शकतो. या प्रतिकूल परिस्थिती म्हणजे काय की आपल्या विरुद्ध जाणारी गोष्ट, त्याला अनुकूल करण्याकरता शिवराय पहिले सह्याद्रीमध्ये फिरले, आणि त्यालाच ढाल करून शिवरायाने स्वराज्याची निर्मिती करण्यास सुरुवात केली. मग शिवरायाने पहिला किल्ला घेतलेला आहे तोरणा, आणि स्वराज्याचे तोरण बांधले. तोरणा किल्ल्याला तोरणा नाव का होतं? कारण तोरणा नावाची इथे वनस्पती वाढत होती, म्हणून त्याला तोरणा. आणि शिवरायाने तसा तो किल्ला आपल्या स्वराज्यात घेतला, त्याचं नाव ठेवलं प्रचंडगड. कारण गरुडाचं घरटं म्हणून त्या किल्ल्याला आजही पुण्यामध्ये मान आहे. पुण्यामधला सर्वात उंच किल्ला म्हणजे तोरणा, त्याला नाव ठेवलं प्रचंडगड. आणि त्याच्याच बाजूला एक मोठा गड होता जो पडीक स्थितीमध्ये होता, त्याला नाव होतं मुरुमदेवाचा डोंगर. म्हणतात की ब्रह्मदेवाने तिथे तपश्चर्या केली, आणि ब्रह्मदेवाचा अपभ्रंश ब्रह्मदेवाचा अपभ्रंश मुरुमदेव, आणि त्या मुरुमदेवाला पुन्हा शिवरायांनी दुसरा किल्ल्याचं बांधकाम केलं.
त्याला 3 माच्या बांधला, एक बालेकिल्ला बांधला, पद्मावती, सुवेळा आणि संजीवनी माची आणि मधलातला बालेकिल्ला बुलंद केला आणि नाव ठेवलं राजगड. आतापर्यंत फक्त शिवरायांकडे 4 ते 5 किल्ले आहेत, त्यातले 2च किल्ले सुस्थितीत आहे आणि नाव काय ठेवलं? राजगड. गडांचा राजा आणि राजांचा गड. मग त्याने लहानपणी ठरवलं की मला इथे राजा व्हायचं आहे, मला स्वराज्य, स्वतःचं राज्य, प्रत्येक व्यक्तीला आपलं राज्य वाटेल असं राज्य मला निर्माण करायचं. हे मोठे झाल्याने त्यांनी ठरवलं नाही, तुमच्या वयाचे असताना त्यांनी ठरवलेलं. आणि नंतर हळूहळू हळूहळू ज्यावेळेस गडकिल्ले जमा केले, लढले, कुठं शह दिला, कुठं एक प्रकारची युक्ती साधली आणि जवळजवळ 35 गडकिल्ले जमा झाले, 35. आणि अशातच पुन्हा दिल्लीवरून मिर्झा राजा जयसिंग सारखं वादळ आपल्या महाराष्ट्रात घोंगावते, येते आणि सर्व काही बेचिरा करून जाते आणि त्यातले 23 किल्ले 23 फोर्ट्स परत शिवरायांना, मुघलांना द्यावे लागले. मग राहिले किती? फक्त 12 किल्ले. आणि ही सर्व घटना कधीची आहे? 1665. म्हणजे 1630चा जन्म आहे, 1645ला पहिला किल्ला घेतला तोरणा आणि 20 वर्षापर्यंत खपून 35 गड किल्ले जिंकले. ते पुन्हा 35 पैकी 23 गड किल्ले एका दिवसात मुघलांना द्यावे लागले. एखादा माणूस असता तर काय म्हटला असता? भारत जाऊ दे बाबा, 23 किल्ले गेले पण आपला जीव वाचला. बरोबर ना? पण ते शिवराय होते, त्यांचा संस्कार होता जिजामातीचा, त्यांचा संस्कार होता शहाजी राजांचा. त्यांनी परत हार नाही मानली. त्यांना आग्र्याला जावं लागलं. आग्र्याचे मला 4थ्या वर्गाला धडा असेल. आग्र्याला गेले मार्च 1666 मध्ये. जवळजवळ 2 महिने लागले त्यांना. 12 मे 1666ला 50वा वाढदिवस आहे औरंगजेबाचा. आणि औरंगजेबाच्या वाढदिवसामध्ये सर्व लोक त्यांच्या दरबारात जातात, त्यांना नतमस्तक होत आहे, पूर्णिसाद करत आहे. पूर्णिसाद म्हणजे काय? अख्खा वाकून नाक घासून त्यांना नमस्कार करणे. बोलायचं असलं तरी तोंडावर असा हात ठेवणे किंवा रुमाल ठेवणे आणि बोलणे. आणि अशा वाढदिवसाला, औरंगजेबाच्या वाढदिवसाला वेगवेगळ्या देशातले तिचे राजे, महाराजे, सरदार तिथे आलेले आहेत, जे बादशहाचे मांडलिक म्हणून राहतात. आणि शिवाजी राजांना तेव्हाच कळलं की जर आज आपण बोलतो नाही झालो तर हे सर्व लोक असेच मुघलांना घाबरतील. आणि म्हणून तिथे सिंहगर्जना त्यांनी केली. चॅलेंज केलं औरंगजेबाला. का केलं? की कमीत कमी मला बघून ते बाकीचे सुद्धा हिंमत करतील औरंगजेबाच्या अगेन्स्ट उभं राहण्याचं. परंतु औरंगजेब तो एका क्षणात त्यांना मारण्याचा सुद्धा आदेश देऊ शकला असता. त्याची पर्वा न करता, जीवाची पर्वा न करता शिवाजी महाराजांनी बाकीच्यांच्या मनाचं जे काही मळप आहे ते उठवण्याचा प्रयत्न केला. आणि नंतर आपल्याला माहिती 4थ्या वर्गामध्ये त्यांना नजरकैदेत ठेवलेलं. बरोबर ना? नजरकैदेत फक्त एकटे होते का? नाही, त्यांचे 9 वर्षाचे शंभूराजे सुद्धा सोबत होते. मग आपण अडकलो चालते, परंतु आपला बाळ शिवाजी आहे, संभाजी आहेत ना, त्याची सुद्धा काळजी आपल्यावर आहे. 22 राजा आहे. बरं, शिवाजी महाराज आग्र्याला आले म्हणजे इथून आपल्याला गेलो एवढं अंतर आहे का? नाही, 2 ते 3 हजार किलोमीटर ते चालून गेलेले आहे. पूर्ण पायीचा प्रवास केलेला आहे, घोड्यांचा प्रवास केलेला, उंटाचा प्रवास केलेला. मग येताना काय एकटीच आले का? नाही, हजारो सैनिक आहेत. मग सैनिकांसाठी लागणारे घोडे आहेत, उंट आहेत, हत्ती सुद्धा आहेत आणि बाकीचे काम करणारे लोक सुद्धा आहेत. इतिहासात सांगितले जाते की शिवाजी राजांनी आग्र्यात औरंगजेबाच्या हातावर तुरी देऊन स्वतः सुटका केली. त्यांनी स्वतः सुटका करून नाही घेतली. जे काही मोठे मोठे हत्ती होते, जे बक्षीस देण्याकरता आणले होते औरंगजेबाला, ते परमहंस नावाचे जे स्वामी आहेत मथुरेचे, त्यांना त्यांनी दान करून टाकले. म्हणजे हत्तीची सुटका करून घेतली आहे. सर्वात संत गतीने चालणारा प्राणी म्हणजे हत्ती. मग करायचं काय? बाबा मला आता संन्यास घ्यायचा, मी काबूलला कुठेतरी जाणार स्वारीवर, मी इथे राहणार नाही, मला स्वराज्य नको. म्हणून सर्व सैनिकांना त्यांनी घरी पाठवून दिलं, घोड्यांना पाठवून दिलं, उंटांना पाठवून दिलं, बैलांना पाठवून दिलं. कळत आहे का? सरते शेवटी मुठभर जे काही त्यांची विश्वासू मावळे आहेत, त्यामधला हिरोजी फर्जन जे त्याच्यासारखा दिसवता, त्याचा रक्षाबंधू होता तो स्वतः त्या बिछाण्यावर झोपलेला शिवाजी महाराजांच्या. हा बिछाना म्हणजे 5000 तैनाती
फौज आहे आजूबाजूला, तर ती तलवार हातात घेऊ. फुलाद खान नावाचा सरदार आहे, त्यांनी पुन्हा हा वेढा दिलेला आहे. आणि जर एखाद्या व्यक्तीला जर कळलं की शिवाजी महाराजांच्या जागी एखादी दुसरी व्यक्ती आहे, तर त्याचा खून तिथेच ठरलेला. पण स्वतःचा मृत्यू स्वीकारण्यासाठी त्यावेळेस शिवरायांनी मावळे तयार केले होते. त्यातला तो मावळे म्हणजे हिरोजी फर्जंद. आणि ते हिरोजी फर्जंद त्यांच्या विचारावर आहे. आणि स्वतः शिवाजी महाराज संभाजी महाराजांना घेऊन आग्र्याच्या बाहेर पडलेले. शिवाजी महाराजांचं हे खाते एवढं स्ट्रॉंग होतं की जवळजवळ 366चा जर विषय घेतला ना, आता 2026 आहे, 350 वर्ष झालेले आहेत, तरी सुद्धा अजूनही लोकांना हे माहित नाही की शिवाजी महाराज पेटारातून बसून गेले की पेटाराला धरून घेऊन गेले. शिवाजी महाराज मथुरेहून जाऊन आले की शिवाजी महाराज राजस्थानहून आले. एवढं कडक नियोजन शिवाजी महाराजांचं त्यावेळेस होतं. आणि सर्व नियोजन कशाच्या भरोशावर? जे आई वडिलांनी दिलेले संस्कार. शिवाजी महाराज जनतेचे राजे, रयतेचे राजे म्हणतात. का म्हणतात? कारण त्यांनी रयतेसाठी सर्व काही. ज्यावेळेस आग्र्याहून वापस आले तर 4 वर्ष त्यांनी लढाई केली नाही, 4 वर्ष कोणाशी वाद घातला नाही. मग काय फक्त खायचं झोपायचं काम केलं का? नाही. ते या स्वराज्यामध्ये जे काही बेचिराग झालेली शेती आहे, जो परागंदा झालेला शेतकरी आहे, परागंदा झालेला कामगार आहे, त्यांना परत स्वराज्यात त्यांनी बोलवलं, परत त्यांच्या हाताला काम दिलं. जो मागे त्यांना बी बियाणे द्यायचे, मागे त्याला बैल द्यायचे, मागे त्याला वीर द्यायची, आणि पुन्हा स्वराज्यामध्ये जे काही शेती आहे ती फुलवली. हा एकमेव राजा आहे त्याला माहित आहे की शस्त्र कधी उठवायचं, अस्त्र कधी घ्यायचं, शास्त्र कधी घ्यायचं. लक्षात आलं का? पण शिवाजी महाराज म्हणले की काय बाबा, युद्ध आहे, घोडा आहे, तलवार आहे, बस संपला. नाही. स्वराज्यासाठी शिवरायांनी वनाचं, जंगलाचं महत्व जाणलं, शेतीचं महत्व जाणलं, पाण्याचं महत्व जाणलं, माणसाचं महत्व जाणलं, आणि या सर्वांना एकत्र आणलं. म्हणून ते जाणकार. सुभेदाराची सून, आपण तुम्हाला कविता ऐकली असेल कधीतरी. कल्याणचा सुभेदार आहे आणि बिजापूर आदिलशहाचं ठाणं आहे, हेडक्वार्टर आहे. तिथे मोठा खजिना घेऊन त्याचं सैनिक चाललेला आहे सुभेदाराचा. आणि शिवाजी महाराज मावळ्यांना कळते की हा खजिना आहे तो चाललेला आहे बिजापूरला, आणि तो लुटायचा. कसा लुटायचा? जेणेकरून स्वराज्याच्या कामी आला पाहिजे. आणि त्यांनी ज्यावेळेस मावळ्याने त्याच्यावर अटॅक केला, भाला घातला, त्यावेळेस एकच धावपळ झाली. आणि त्याच्यामध्ये जे सुभेदाराची सून होती ती घाबरली आणि एका मोठ्या पिंपामध्ये जाऊन बसली. मग हा स्वराज्याचा खजिना आहे, सर्व खजिना घेऊन मावळे शिवरायांच्या पुढे गेलेले. एक 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 पेटी, एक एक जे मोठं भांड आहे ते उघडण्यात जात आहे. कोणाच्यात माणिक मोती आहे, कोणाच्यात त्या जे काही सोन्याचे नाणेमध्ये होते, कोणाच्यात हिरे असते, कोणाच्यात आणखी काही मूल्यवान दागिने असते. आणि एक पिंप उघडलं, कळलं की एक युवती बाहेर आलेली. आता मावळे घाबरले, करायचं काय? कल्याण म्हणजे कोकण, त्यावेळेस राजगडला शिवराय आहे, म्हणजे पुण्याचा प्रांत, तिथपर्यंत त्या स्त्रीला घेऊन आलेले आहे. आणि घाबरत घाबरत ज्यावेळेस शिवरायांच्या पुढे त्या स्त्रीला उभं केल्या जाते आणि सांगतं की राज, आपण लूट केलेली आहे, आणि त्या लूटमध्ये ही स्त्री पण आलेली आहे, यौवन स्त्री आहे. आणि ज्यावेळेस क्षणाला शिवरायांच्या पुढे त्या स्त्रीला उभं केल्या जाते, तर शिवराय काय म्हणतात? अशीच आमची आई असती सुंदर रूपवती, आम्ही सुंदर झालो असतो बदले छत्रपती. शिवरायाच्या दरबारी त्या युक्ती मोहकती, सुभेदाराची सून लाडकी भयकंपित होती. शब्द ऐकता चकित झाली हरणी समती रती, अशीच आमची आई असती सुंदर रूपवती, आम्ही सुंदर झालो असतो बदले छत्रपती. वसंतातले यौवन होते नैनी मादकता, रूप अलौकिक मनमोहक ते कोमल बाहुलता, सौंदर्याची प्रतिमा परिती माता प्रभू माता मानिती. अशीच आमची आई असती सुंदर रूपवती, आम्ही सुंदर झालो असतो बदले छत्रपती. वस्त्र अलंकार भूषण देऊन मानाने, परत तिला सासरी पाठवले शिवभूपालाने. रायगडाच्या पाषाणातून अजून शब्द येती, अशीच आमची आई असती सुंदर रूपवती, आम्ही सुंदर झालो असतो बदले छत्रपती. याचा अर्थ असा का जिजामाता सुंदर नव्हत्या?
त्या कुलवंत स्त्री, कुलस्वामिनी, रणरागिणी, स्वराज्य जननी, चारित्र्यवान, सौंदर्यवान, पण त्याही पेक्षा एखाद्या परस्त्रीला मातेपेक्षाही मोठा दर्जा देणे हे संस्कार जिजामातेचेच. ते छत्रपती बोलले नाही, ते जिजामातेचे संस्कार बोलले. आणि अशा परस्त्रीला सुद्धा माता मानणारा राजा म्हणजे छत्रपती शिवराय. मी 130 गड किल्ल्यांना भेट दिलेले आहे. 130 त्यातले 90 गड किल्ले जे आहेत ते स्वराज्यातले आहेत. त्यामुळे राजगड आहे, रायगड आहे, प्रतापगड आहे, पुरंदर आहे. ज्याने ज्या गडकिल्ल्याने पराक्रम केलेला आहे स्वराज्यासाठी तो प्रत्येक गडाची माती मी माझ्या घरी आणलेली आहे. प्रत्येक शिवजयंतीला त्या 90 मातींचं पूजन केलं जाते. आणि ज्या लोकांना गडकिल्ल्यावर जाता येत नाही ते लोक इथे येऊन नतमस्तक होतात. म्हणजे एखादी माती सुद्धा आपल्याला स्फुरण चढवते अशी ही महाराष्ट्र भूमी. आणि या महाराष्ट्र भूमीची पावन माती यासाठी झाले की छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांना. कवी भूषण जे आहे ते छत्रपती शिवरायांबद्दल लिहितात. इंद्रजे बिंब पर बाळ वसु अंब पर रावण सदंब पर रघुकुल राज है पवन बारी बाह पर संपूर्ति ना पर जो सहस्त्र बाह पर राम द्विज राज है दावा दुम दंड पर चीता मुड़ झुंड पर भूषण में तुंड पर जैसे मुगराज है तेज तम हंस पर कन्न जी विध्वंस पर तेव मलेच वंश पर शेर शिवराज. अर्थ असा आहे की जे इंद्राने एखाद्या जे शेर नावाचा राक्षस होता त्याच्यावर त्यांनी पराक्रम करून त्याला हरवलेले. जे पाण्यावर ज्वाला येते ती ज्वाला पाण्याला सुद्धा जाळण्याचा प्रयत्न करते. एरवी अग्नीला पाणी जाळते, विझवते. आता इथे अग्नी पाण्याला जाळण्याचा प्रयत्न करते. एवढा पराक्रम त्या बाळवमध्ये असतो. जसा हत्ती आहे, हत्तीवर सर्व ताकदवीर म्हणून ओळखला जातो हत्ती प्राण्याला, पण याच्यावर सुद्धा अंकुश मिळवणारा सिंह आहे. जसा कंस मामाचा वध कृष्णाने केलेला आहे, रावणाचा वध रामाने केलेला आहे, रतीचा पती मदन त्याला महादेवाने हरवलेला आहे, असा या म्लेच्छ औरंगजेबाला छत्रपती शिवरायांनी हरवलेला. हे फक्त कल्पना नाही केलेली, हे वास्तव आहे. तर आता आपण लहान आहोत, आपल्याला शिवाजी महाराज व्हायचं नाही, पण शिवाजी महाराजांनी जे जे चांगले कार्य केले ते चांगले कार्य करायचे. आपण घरी गेल्यानंतर एक खेळणं हातात सापडते आपल्याला. मला वाटतं तुमच्या जवळजवळ सर्वांच्या घरी असेल मोबाईल आहे ना. जगातला सर्वात चांगला मित्र म्हणजे मोबाईल आणि जगातला सर्वात वाईट शत्रू म्हणजे मोबाईल. मग त्याला मित्र करायचं की शत्रू करायचं ते तुमच्यावर आहे. समजत आहे का? सर्वात आपल्याला डोळे, मान, पाठ बिघडवणारा प्राणी म्हणजे मोबाईल. कारण एकदा मान खाली गेली आपली किंवा येतच नाही, पाच मोबाईल. हो की नाही? हो म्हणा, नाही तर नाही म्हणा. मोबाईल पाहायचा असेल तर त्यात काय पाहायचं हे सुद्धा तुम्हाला ठरवता येईल ना. छत्रपती शिवरायांच्या चांगल्या चांगल्या गोष्टी आहेत. छत्रपती शिवरायांचे मोठे गडकिल्ल्याचे शूटिंग आहेत, त्यामध्ये इतिहास आहे मोठा, ते इतिहासाबद्दल जाणार ना. आणि मोबाईल कसा पाहावा आणि किती वेळ पाहावा याचं सुद्धा शास्त्र आहे. नाही तर आपल्या लहानपणापासून आपल्या आईने आपल्या पप्पांनी दिला मोबाईल हातात की आपण अख्खे त्याच्यावर डोका आढळून बसतो. मग त्याचा अंतर किती आहे मोबाईलमध्ये आपल्या डोळ्यामध्ये. आपल्या पाठीला बाग आला नाही आला, भूक लागली नाही लागली, तहान लागली नाही लागली, कशाचंच भान नसतं. छत्रपती शिवरायांनी लढाया केल्या, छत्रपती शिवरायांनी घुडस्वारी केली, छत्रपती शिवरायांनी भालाफेक केली. तुम्हाला यातलं काहीच करायचं नाही. फक्त मोबाईल बाजूला ठेवायचा आहे. एखाद्या टीचर जर सांगत असतील की कविता पाठ करून या, एखादा धडा ऐकून या, तर ते तुम्ही करू शकता मोबाईलवर. पण ते डोरेमॉन, नोबिता असं करायचं नाही. आणि ते जे खेळ आहेत, गेम आहेत ते बिलकुलच करू नका. तुम्ही लहान आहात, तुम्हाला कळत नाही. एक हप्त्या पहिलीची गोष्ट आहे, मुलाने आत्महत्या केली, 7व्या वर्गातला मुलगा. शिक्षक, आई पण शिक्षिका आणि वडील पण शिक्षक, शिक्षकाचं ते अपत्य, दोघे नोकरीला. मुलगा शांत,
कर्ण नाही का केली आत्महत्या. 8 दिवसानंतर परत त्याचा जो बेंच पार्टनर होता त्याने सुद्धा आत्महत्या केली आणि त्याने लिहून ठेवलं की आम्ही एक खेळ खेळत होतो, त्याच्यावर त्याला लोन दिलं जाते मोबाईलवर, त्याच्यावर 7 लाखाचं लोन झालं, कर्ज झालं. मग 7 लाख वापस घेण्यासाठी तिथून काही मेसेज असतील, तगादा लावत असतील, कॉल येत असतील, म्हणून मी आत्महत्या करतो. हे वय आहे का तुमचं? नाही. आपलं वय आहे वेळेवर शाळेत येणे, वर्गात जे काही शिकवले जाते, चांगल्या गोष्टी सांगितल्या जाते, टीचर जरी रागवत असतील ते आपल्या चांगल्यासाठीच आहे हे मान्य करणे, आणि जे काही वर्क दिलं, होमवर्क दिलं ते करणे, आणि मोबाईल सारख्या अनावश्यक गोष्टीला बाजूला टाळणे. समजत आहे? तुम्ही एवढंच केलं ना तरी खूप चांगले शिक्षक पुढे भविष्यात तुम्ही चांगले नागरिक होऊ शकता. मुलींनी छान घरी गेल्यानंतर अभ्यास करणं आवश्यकच आहे, परंतु घरी जे काय आपण काम करायला पाहिजे ते करायलाच पाहिजे. परंतु मुलांनी सुद्धा आपल्या आईचं काही काम अडलं असेल ते आईला मदत करायला पाहिजे. छत्रपती शिवराय आपल्या आई वडिलांची इच्छेसाठी 350 गड किल्ले, त्याहीपेक्षा जास्त गड किल्ले बांधू शकतात, जिंकू शकतात. मग आपल्या आईने दिलेलं छोटंसं काम, आपल्या शिक्षकांनी दिलेलं छोटंसं काम आपण का नाही ऐकू शकत? ऐकायला पाहिजे ना, हो की नाही? हो म्हणा ना, ना ऐकाल ना? नाही इथं हो, घरी गेले की go आहे ना. तुम्हाला खूप छान शिक्षक भेटलेले आहेत, खूप छान शिक्षिका भेटलेल्या आहेत, तुम्हाला छान शिकवतात. या पातूर नगरीमध्ये तुमच्या शाळेचं नाव आहे, आत्मीयतेने तुम्हाला शिकवणारे शिक्षक मिळालेले आहेत. काही गावांमध्ये गेलं ना, चांगली इमारत नाहीये, प्यायला पाणी नाहीये, आपल्याला छान इमारत मिळालेली आहे, छान फॅन मिळालेले, हवा खायला, चांगले शिक्षक मिळालेले आहे. चांगला अभ्यास करा. समजत आहे ना? शिवरायांचं जर आपण चारित्र्य पाहिलं ना, तुम्हाला 4थ्या वर्गात आता सध्या आहे आणि नंतर 7व्या वर्गात आहे, या 2च वर्गात आहे. पण याच्या व्यतिरिक्त जर तुम्हाला बघायचं असेल तर नक्कीच एखादं मोठं पुस्तक वाचा. कादंबरी नको, कथा नको, सिरियल्स नको, मूवीज नको. यामध्ये रिलेटेड असते, परंतु सर्व काही खरंच असते असं नाही. ते कवींची कल्पना असते, कादंबरीकाराची कल्पना असते, कथाकाराची कल्पना असते. आपल्याला फक्त ती कल्पना यावी म्हणून तुम्ही ते कथा कादंबरी वाचू शकता. पण खरा इतिहास जर जाणायचा असेल तर तुम्हाला एखाद्या मोठ्या इतिहासकाराचं, ज्यांनी ग्रंथ लिहिला शास्त्रोक्त पद्धतीनं, त्याचा तुम्हाला अभ्यास करणं आहे, किंवा नाही. आपण असे भाग्यवान आहोत, या मातीला असा राजा मिळालेला आहे की त्याची नोंद अख्ख्या जगानं घेतलेली आहे. आणि आज एकमेव असा छत्रपती शिवाजी महाराज राजा आहे की ज्याचे 12 गड किल्ले, किती? 12 गड किल्ले वर्ल्ड हेरिटेज साइट म्हणून घोषित केलेले आहेत. असा जगातला एकही राजा नाही. समजत आहे? अशा या शिवरायांचं रक्त आपल्या धमन्यांमध्ये उसळतं. शिवरायांनी स्वराज्य स्थापन केलेले आहे आणि प्रत्येक मावळा, प्रत्येक शेतकरी, कष्टकरी त्यांच्याकडे कामासाठी जात आहे. अशा वेळेस तुमच्यासारखा एक बालक शिवरायांकडे गेलेला आहे की राजा मला काहीतरी काम द्या. शिवरायांना वाटलं लहानसा मुलगा आहे, याला काय काम द्यायचं, पण तो ऐकायला तयार नाही, हट्टीपणा करू लागला. शिवरायांनी सांगितलं ठीक आहे, तू या दरवाजावर उभा राहा आणि कोणालाही माझ्या परवानगीशिवाय याला आत जाऊ द्यायचं नाही. शिवरायांनी त्याला आज्ञा दिली. शिवराय आपल्या कामासाठी निघून गेले. वेशांतर करून स्वराज्याची पाहणी करत असताना परत शिवराय त्या दरवाजाला आले, ज्या दरवाजावर सकाळी सावळ्या नावाच्या एका मुलाला उभं केलेलं आहे. वय वर्ष फार फार 10-11 वर्ष. त्या सावळ्याने घुडसवार एकाने बघितला, दाढी आहे, त्याला रुबाबात दिसतोय, परंतु त्याच्या घोड्याची ती गती आहे ती कमी होत नाही. मी एवढा मोठा उभा माणूस इथं असताना हा मला विचारता न विचारता हा जातो कसा? सावळ्याला प्रश्न पडला आणि सावळ्याने तिथेच त्याला सांगितलं, खबरदार जर टाच मारून जार पुढे तिनड्या उडविलं राई राई एवढ्या. कोण्या गावाचे पाटील आपण कसली चालला असे, शिव ही ओलांडून ती असे, लगाम खेचा या घोडीचा राव टांग टाकून असे या खड्या अंगणी.
मला का साधे समजले हो तुम्ही? हा मर्द मराठ्याचा बच्चा असे, हे हाडे लेचे पेचे नसे, या रगा रगातून हिम्मत भागी बसे. खबरदार जर टाच मारून जाल पुढे, चिंधड्या उडविल राई राई एवढ्या. कोण म्हणतो? छोटासा सावळ्या. कोणाला म्हणतो? अनोळखी व्यक्तीला. अनोळखी व्यक्ती कोण आहे? खुद्द राजे शिवाजी महाराज. शिवाजी महाराज राग यायला पाहिजे होता की मी हा पुन्हा स्वराज्याचा राजा आणि हा लुरूचा मुलगा मला थांबायला सांगतो. शिवराय घोड्याने उतरले, त्या सावळ्या नावाच्या मुलाला जवळ घेतलं, शाबासकी दिली की शाबास बेटा. आणि त्यांच्या अंगावरचा ज्या शेला होता, कारण वेषांतर करून गेलेले आहे, कोणत्या दुसरा पेहरावातला दागिने अंगावर नाही आहे, पण तो शेला आहे तो त्याला बक्षीस म्हणून दिला. लहान बालकाच्या पराक्रमाचे सुद्धा कौतुक करणारा राजा म्हणजे छत्रपती शिवाजी. यात्रेमध्ये डोंबाऱ्याचे खेळ चालतात, अशातच एक खेळ चालू होता, दानपट्ट्याने लिंबू कापायचा. शिवराय सुद्धा त्या यात्रेत गेलेले आहे आणि बघतो तर काय, एक मोठा तगडबाज माणूस डोळ्याला पट्टी बांधून एका वारात लिंबाच्या 2 खापा करतोय. म्हणजे डोळ्याचे पापण लोळते ना लोळते की तुकडे चालू आहेत लिंबाचे. शिवरायांनी त्या माणसाला डोंबाऱ्याच्या खेळातल्या व्यक्तीने समजलं, त्याला घेऊन आले. त्याचं नाव जीवा महाला. त्या जीवा महालाला परत आणखी प्रशिक्षण देण्यात आलं. हा जीवा महाला ज्यावेळेस अफजल खान प्रतापगडाच्या पायथ्याशी 10 नोव्हेंबर 1659 रोजी गुरुवार रोजी भेटायला आला, तर स्वतःचा बॉडीगार्ड म्हणून त्यांना गेले. म्हणजे एखादी कला, त्या कलेला धार लावून स्वराज्यासाठी कसं वापरायचं हा जाणणारा राजा म्हणजे जाणता राजा म्हणजे शिवराय. शिवरायांनी पगार देणे सुरुवातीला सर्वात पहिले सुरुवात केली. जिजामातेने स्वतः कोऑपरेटिव्ह बँक, सहकारी बँक ज्याला म्हणतो, ते सुरू करणारा राजा म्हणजे शिवराय. शिवरायांनी पाण्याचं महत्व एवढं जाणलं होतं की त्यांचे आदेश होते की विनाकारण कुठे छावणी पडली तर पाण्याचा अपव्यय करायचा नाही. आणि म्हणूनच 4000 फूट पेक्षा उंच आजही गडकिल्ले महाराष्ट्रात आहेत, महाराष्ट्राबाहेर आहेत. रायगड नावाची राजधानी शिवरायांची आहे, तिथे शिवरायांची सदर आहे, शिवरायांची समाधी आहे. आजही एप्रिल महिना, मे महिना लागला की त्या पुन्हा प्रांतात दुष्काळ पडतो आजही. आणि आजही 4000 फूट उंच असलेला किल्ला, मोठे मोठे टाके बांधलेले आहेत, त्या टाक्यातला संचय झालेला पाण्याचा पुरवठा आजही आजूबाजूच्या किल्ल्याला केला जातो. हे छत्रपती शिवरायांचं कार्य, 400 वर्षा पहिले त्यांनी केलेलं कार्य आजही लोकांच्या कामी पडते. हा दूरदृष्टीचा राजा म्हणजे छत्रपती राजा. म्हणून परत परत आपण म्हणतो की आपण भाग्यवान आहोत की या भूमीमध्ये आपण जन्मलो. अंधश्रद्धा एवढी फोफावलेली असताना सुद्धा अंधश्रद्धेच्या छाताडावर पाय देऊन जाणारा राजा म्हणजे छत्रपती राजा. 9 वर्षाचे जे शंभूराजे आहेत, मथुरेला अडकून पडलेले आहेत. शिवराय स्वतः सोडून राजगडला आलेले आहेत नोव्हेंबरमध्ये, आणि त्यांनी बातमी पसरवलेली आहे की राजारामाचा मृत्यू झाला, काल झाला, म्हणजे मृत्यू झाला. कोणता बाप स्वतःच्या मुलाची बातमी पसरवणार की माझा मुलगा मेला? नाही पसरू शकत. पण आपल्याला स्वराज्य उभं करायचं आहे, स्वराज्याला चांगला राजा पण लागणार आहे, तो माझा शंभू राजा, त्याला जगलं पाहिजे. स्वराज्यासाठी स्वतःच्या मुलाची मेल्याची बातमी पसरवणारा राजा म्हणजे छत्रपती शिवाजी. पण याच्यावर थांबलेत का ते? नाही. शत्रूला विश्वास पटावा म्हणून त्यांनी परत ते पुन्हा अथर्व त्याला पिंड म्हणतात, त्याला पुन्हा अग्नी दिला, दसवं पाळलं, सुतक पाळलं. कोणता बाप आहे? मुलगा जिवंत शत्रूच्या पोटात अडकलेला आहे, हजारो किलोमीटर दूर आहे, तो मेला तरी 1.5-2 महिन्यानंतर बातमी कळेल. किती मानसिकता खराब असेल. अशा मानसिकतेत सुद्धा स्वराज्यासाठी, जिवंत मुलाच्या पिंडदान करण्यासाठी तो तत्पर असलेला राजा म्हणजे छत्रपती राजा. म्हणून तो जाणता राजा आहे, म्हणून लोकांचा राजा, रयतेचा राजा. शिवरायांची जेवढ्या काही मोहिमा आहे ते अमावास्येच्या दिवशी झालेल्या आहे. लोक अशुभ मानतात. रंग धुलवंदनला ग्रहण होतं ना, लोकांनी म्हटलं काय करावं, रंग लावावं की नाही लावावं, पुरण शिजवायचं की नाही शिजवायचं.
म्हणजे 400 वर्षानंतर आपण संभ्रमात आहोत. 400 वर्षा पहिले झालेला छत्रपती शिवराय यांनी कोणत्याच गोष्टीला मान्य नाही केलं. राजाराम दुसरे युवराज ज्यावेळेस जन्माला आले ते पालथे जन्माला आले. सर्वांना आनंद झाला की स्वराज्याला दुसरे युवराज मिळाले, परंतु ते पालथे जन्मले. आता पालथे जन्मले हे त्यावेळी अशुभ मानण्यात आले. मग आता राजाला सांगणार कसे? घाबरत घाबरत गेले राजे. स्वराज्याला दुसरा युवराज झालेला आहे, वा क्या बात आहे. पण काय? पण राज बाळ पालथ जन्माला आलं. अरे चांगलं आहे ना, आज आपल्याला येथे स्वराज्यामध्ये माझा युवराज जर पालथा जन्माला हे शुभ संकेत आहे. दिल्लीला सुद्धा ते पालथ घालणार नाही. म्हणजे एखादी घटना घडली त्याला पॉझिटिव्ह विचार करणारा राजा म्हणजे छत्रपती. आणि खरोखरच झालं. 1682 ला जेव्हा औरंगजेब इथं आलेला आहे, 1689 ला 11 मार्च छत्रपती संभाजी महाराज मृत्यू होतो. त्यानंतर सर्व धुरा राजारामकडे जाते. राजारामांना स्थितीबुद्ध राजा म्हणतात, स्थिर बिलकुल बॅलन्स त्याला ब्रेन म्हणतात त्याला. आणि त्यांनी अख्ख्या औरंगजेबाला जेरीस आणले. दुर्दैवाने 1700 मध्ये त्यांचा मृत्यू झाला. परंतु 7 वर्ष परत सौदामिनी जी आहे, स्वराज्य सौदामिनी तारा राणीने झुंज दिली आणि शेवटी त्या औरंगजेबाला इथंच मरावं लागलं. एवढा दूरदृष्टीचा राजा म्हणजे छत्रपती शिवराय. अफजल खान जेव्हा अंगावर येत आहे 1000 सैनिक घेऊन, आपले मावळे आपल्या स्वतःच्या काळजीनं, म्हणजे स्वतःच्या नाही तर राजाच्या काळजीनं घाबरलेले आहेत, चिंतातूर झालेले आहेत. मन मनगट मस्तक खंबीर आहे, परंतु काळी झाडोबा झालेले आहे. मग हे काळी झाडोबा झालेल्या माणसाला लढाई लढता येत नाही. मग याला परत लढाईसाठी तयार करायचं कसं? तर त्यांनी सांगितलं की मला जगदंबा प्रसन्न झालेली आहे, भवानी प्रसन्न झालेली आहे, आणि सांगितलेलं आहे की तो 32,000 बोकड तूच कापणार आहेस. तेव्हा परत लोकांच्या मनात जागून पुन्हा त्यांना हिंमत झाली. आणि मगाच म्हटलं मी, शस्त्र अस्त्र शास्त्र कधी कुठं कसं चालवायचं हे जाणणारा राजा म्हणजे छत्रपती शिवराय. 6.5-7 फुटाचा अफजल खान, त्याला कमीत कमी 10 फुटाचं असलं शस्त्र लावायला पाहिजे मारायला. शिवरायाने वापरले काय? 1 इंचाचं वाघनख, म्हणून त्यांना जाणता राजा. शाहिस्ते खान पुण्यामध्ये लाल महालात दबले 3 वर्षापासून बसलेला आहे. 1 लाख पेक्षा जास्त सैनिक त्याच्या घराण्यात घातलेला आहे. इथे जाऊन टिपून त्याला हाणायचा हे नियोजन फक्त शिवराय करू शकतात, म्हणून त्यांना जाणता राजा. तुम्ही लहान आहात, परंतु तुम्ही ज्यावेळेस मोठे व्हाल, तुम्ही आयुष्यात काहीच केलं नाही तरी चालेल, परंतु पुन्हा एकदा लक्ष द्या, तुम्ही आयुष्यात काही केलं नाही तरी चालेल, पण एकदा शिवचरित्र मात्र वाचा. आणि जर तुम्ही शिवचरित्र वाचलं तर तुम्हाला परत मागे वळून बघण्याची गरज नाही. कोणालाच वाटणार नाही मी गरीब आहो, कोणालाच वाटणार नाही मी अडाणी आहो, कोणालाच वाटणार नाही मला कमी बुद्धी आहे, कोणालाच वाटणार नाही मी सबल नाही. सर्वांच्या अंगात दातीचं रक्त आणणारा एकमेव चरित्र म्हणजे छत्रपती शिवराय. ज्यावेळेस तुम्हाला शिक्षिका तुम्हाला शिकवल्या जाते, शिक्षक शिकवतात, तर जे काय तुम्हाला जे बघा मी परिपाठ चालू होता, मॅडमने छान कथा सांगणं चालू होते, तर अशा वेळेस जर तुम्हाला एखादी बोधकथा सांगितलं जाते ना, ते तुमचं मनोरंजनासाठी नाही, तर तुमच्या आयुष्याला धार देण्यासाठी ते एक प्रकार संस्कार झालेले आहेत. ते ऐका काळजीपूर्वक आणि ते अंगीकारा. वेळ भरपूर झालेला आहे, बोलण्यात खूप वाटलेला आहे. मॅडमनी मला इथे बोलण्याची संधी दिली त्याबद्दल धन्यवाद. मी इथेच पूर्ण विराम देतो.